हे शाबू भिजवलेले शाबू आहे, हे बटाटे, हे मिरच्या, चवानुसार मीठ, थोडे शेंगा आपण वाटून घेऊया। आता तुम्हाला दाखवणार आहे शाबूची खिचडी। हे शेंगा बारीक करून घेतले, जास्त बारीकही नाही जास्त मोठेही नाही। पॅन मध्ये तेल ओतूयात, त्यात मिरच्या टाकू। आता बटाटे टाकू। हो पहा, त्याला मऊ होईपर्यंत फ्राय करून घेऊया। थोडंसं मीठ, लवकर फ्राय होतात। छान बटाटे फ्राय झाले आहे। हे शेंगदाणे टाकू, चवीनुसार मीठ। आता शाबू भिजल्यावर रात्री मुकमुकळे होतात। खायला छान लागणारे मोकळे मोकळे शाबू खिचडी तयार झाली आहे।